सोलापूरच्या शेटफळमधले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर डोंगरे समर्थकांनी राडा घातला। समर्थकांनी अनेक ठिकाणी दगडफेक करून जाळपोळ केली। कार्यकर्त्यांकडून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोकोही करण्यात आला। त्यावेळी काही वेळासाठी वातावरणात तणाव निर्माण झाला होता। देवदर्शन करण्यासाठी मंदिरात गेले असताना डोंगरेंवर हा हल्ला झाला होता। पूर्व वैमनस्यातून 10 ते 12 जणांनी तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। डोंगरे गटाने यापूर्वी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी स्थानिक राजकारणी भांगे यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। मनोहर डोंगरे यांची प्रकृती चिंताजनक असून अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांच्या मानेवर, पाठीवर, नाकावर असे 25 ते 27 वार करण्यात आले आहे। डोक्यावर वार असल्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे।